संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मतदानाची तयारी निवडणूक झालेली आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमची तपासणी केली जाते। मतदानासाठी मतदान केंद्र हे सज्ज झालेले आहेत। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मतदानाची तयारी केली जाते, निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमची तपासणी केली जाते, काय सध्या तिथे वातावरण आहे? बहुप्रतीक्षित निवडणूक आणि आज मतदानाचा दिवस उजाडला आपण म्हणू शकतोय। थोड्याच वेळात आता मतदानाला सुरुवात होणार आहे। मी सिल्लोड इथे मतदान केंद्रावर आहे। शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे आणि तिथे त्यांचा मुलगा समीर सत्तार हा निवडणुकीत उभा आहे, त्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची लढत या ठिकाणी झाली आहे। थेट लढत भाजप आणि शिवसेनेमध्ये आहे। तुम्हाला मी मतदान केंद्रात आलोय, आपण बघतोय की या ठिकाणी आता तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल। थोड्याच वेळापूर्वी मॉक टेस्टिंग सुद्धा इथं झालेली आहे। मशीन सील करण्यात आलेले आहे। राजकीय कार्यकर्ते इथे आहेत, त्यांच्यासमोर सगळी माहिती त्यांना देण्यात आलेली आहे आणि अवघ्या 15 मिनिटात आता मतदानाला सुरुवात होईल, त्यामुळे प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आपण म्हणू शकतो। तर मी सांगत होतो, ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे। अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांचा मुलगा समीर सत्तार हा निवडणुकीमध्ये उभा आहे आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत या ठिकाणी रंगते। या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप झाला, भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, हाणामारी झाली, गुन्हे दाखल झाले, त्यातून रात्रीतनं सुद्धा पैसे वाटप करण्यात आले, अशा पद्धतीचे सुद्धा आरोप झाले। त्यामुळं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही निवडणूक चांगलीच गाजलेली आहे। संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी ही निवडणूक होते, मात्र सगळ्यात जास्त बळ जर कुठे वापरले गेलं असेल तर ते या निवडणुकीत वापरले गेल्याचा आरोप होतोय। मराठवाड्यात एकूण 44 ठिकाणी आज मतदान होणार आहे। एक गोष्ट महत्त्वाची सांगावी लागेल की देखील तयारी करण्यात आलेली आहे आणि अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे।